तेरा तारखेच्या झालेल्या मीटिंग मध्ये आमचे गटनेते युवराज भाऊ लोणारी यांच्यावर जो आरोप लागला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। कारण त्यांनी जो आरोप लावला आहे, एक स्वीकृत नगरसेवक संतोष भाऊ चौधरी यांनी आमचे गटनेते युवराज लोणारी यांच्यावर जो आरोप लावलेला आहे तो अत्यंत चुकीचा आहे। काय आणि याला साक्षी सर्व सभागृह आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे। तर गटांना त्यांच्यावर जो आरोप लावलाय तो आम्ही खपवून घेणार नाही, कारण त्यांची काही चुकी नव्हती। ते निवेदन द्यायला गेले होते, ते उठूनच नगराध्यक्षांच्या समोर जातील का खुर्चीत बसून ते निवेदन देणार आहे? ते फक्त त्यांच्या समोर गेले व म्हणाले तुम्ही हे निवेदन घ्या, नगराध्यक्ष मॅडम तुम्ही हे निवेदन घ्या। तर इकडनं एक स्वीकृत नगरसेवक त्यांना खून करतो की तू घेऊ नको म्हणे, ते असं खून करतात। ते ती बोलली की म्हटले की ते फक्त निवेदन देताय भाऊ, तुम्ही फक्त निवेदन देताय भाऊ, ते अंगावर थोडी जाताय नगराध्यक्ष मॅडमच्या। तर ते मला म्हणाले की तुम्ही खाली बसा, तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार नाही। ते स्वीकृत नगरसेवक असल्यावर ते सभागृहात बोलू शकता आणि मी उपनगराध्यक्ष असल्यावर मी आमच्या गटनेत्यावर होणारे जे आरोप आहे त्यासाठी मी बोलू शकत नाही का? आणि एक दुसरा मुद्दा, ते वारंवार म्हणतात की 9 वर्ष तुम्ही काय केलं? त्यांना एकच उत्तर सांगायचं आहे, 9 वर्ष आमच्या नगरसेवकांनी जी कामं केली आहे त्याचं उत्तर आमचे 27 जे नगरसेवक आहे ते सभागृहात निवडून आलेले आहे, हेच त्यांना उत्तर आहे। आणि अजून एक मुद्दा, पाणी पुरवठा हा 14 दिवसानंतर पूर्ण शहरात झाला। मागच्या वेळेस नगराध्यक्ष मॅडम व मुख्याधिकारी साहेब यांनी पत्रव्यवहार उशिरा केला, त्यामुळे सगळी भुसावळच्या सर्व जनतेला तात्काळ पाण्यासाठी राहावं लागलं। त्यांना एकच सांगणं आहे, बंधाऱ्यातलं पाणी संपेपर्यंत तुम्ही पत्रव्यवहार का करत नाही? बंधाऱ्यात 4-5 दिवसाचा पाणी साठा उपलब्ध राहतो, तेव्हाच तुम्ही पत्रव्यवहार करा, एवढं त्यांना सांगणं आहे। आता जी मीटिंग झाली त्या मीटिंग मध्ये जे पण भुसावळचे काही विषय होते, आम्ही त्या विषयाबद्दल बोललेलो होतो किंवा आम्ही काही विषयांना मंजुरी, काही विषयांना नामंजुरी, आम्ही तेच पत्र आमचे बीजेपी म्हणून गटनेते युवराज भाऊ लोणारी तसेच आम्ही सर्व जे नगरसेवक आहे हे मिळून आम्ही निवेदन देत होतो। त्यांना निवेदन देत असताना सगळं मिळून जे निवेदन देतं हे अध्यक्षांचा यांनी घ्यावं, हे ते निवेदन घेऊनच पुढे सभा चालायला पाहिजे होती। पण निवेदन घ्यायच्या अगोदरच हा जो गोंधळ उडाला हा साफ चुकीचा आहे। तर आता आम्ही येणाऱ्या मीटिंगला आम्ही वापस ही सुरुवात तिथूनच करणार आहे। आधी आमचं निवेदन घ्या, जे विषय आहे ते समजून घ्या, त्यानंतर मीटिंगची सुरुवात करा। दिनांक 13 रोजी जी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा होती त्याच्यामध्ये त्या दिवशी जे गोंधळ झाला त्या गोंधळाचं कारणीभूत सर्वस्व संतोष चौधरी हे जे स्वीकृत नगरसेवक राष्ट्रवादी तुतारी गटातून जे आलेले आहे तेच आहे। त्या दिवशी मीटिंग मध्ये आम्ही आमचे मुद्दे मांडण्यासाठी आमचे गटनेते नगराध्यक्ष मॅडमना निवेदन करत होते की हे आमचे पत्र घ्या आणि आम्हाला ओसी द्या। त्याला त्यांनी नकार दिला आणि समोरून संतोष चौधरींनी मॅडमला सांगितलं की काही ते घेऊ नका। माझं एवढंच म्हणणं आहे। आणि जेव्हा हा गोंधळ चालू झाला, मी आणि राजूभाऊ आवटे तिकडे गेले, तेव्हा पण संतोष चौधरी आम्हा दोघांना म्हणे की तुम्ही काही बोलू नका म्हणे, तुम्ही साईडला व्हा, आम्ही जनतेमधून निवडून आलेले आहे, हे त्यांनी एकदम लक्षात ठेवावं। तुमच्यासारखं आम्ही मागच्या दारातून आलेले नाहीये। आणि संतोष चौधरी अवस्था आता अशी झाली आहे, चुकून सत्ता आल्यामुळे नगरपालिका में फंड नाही, हम किसी से कम नाही, अशी त्यांची अवस्था झालेली आहे। मी त्यांना एवढं सांगू इच्छितो की जे वारंवार नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराबद्दल किंवा 2 नंबरच्या धंद्याबद्दल बोलतात, मी एवढं सांगेन ज्यांचे स्वतःचे घर खंडणीवर चालतात त्यांनी अशा गोष्टी करू नये। त्यांनी ते तेवढं लक्षात ठेवावं। त्यांचे काय काय धंदे, काय काय काम आहे हे आम्हाला पण सगळं माहिती आहे। आणि दुसरी गोष्ट अजून एक, जे वारंवार विकासाची गोष्टी करतात की 9 वर्षात काय केलं, तर संतोष चौधरी घरातून निघताना ज्या रस्त्यावर पाय ठेवतो तो रस्ता आमच्या वस्त्रोद्योग मंत्री संजूभाऊ सावकारे यांनी बांधलाय। आणि तिथून नगरपालिकापर्यंत जेवढे भी रस्ते आणि पूर्ण भुसावळमध्ये जेवढे भी रस्ते ते संजूभाऊ सावकारे यांनीच बांधलेले आहे। त्याच्यामुळे विकासाची गोष्टी, भ्रष्टाचाराची गोष्टी, 2 नंबरची गोष्टी करू नये, तुम्हाला नैतिक अधिकार नाहीये। आणि
अजून एक गोष्ट त्या दिवशी ते याच्या पत्रकार परिषदेमध्ये बोलले की आम्ही जेव्हापर्यंत गायत्रीताई नगराध्यक्ष आहे तेव्हापर्यंत आम्ही त्यांच्या मागे राहू. पूर्ण भुसावळच्या जनतेला तुमच्या माध्यमातून दिसतोय की ते गायत्री बंगारे नगराध्यक्ष मॅडम यांच्या मागे आहे की पुढे आहे. संपूर्ण सत्ता तेच चालवत आहे आणि त्यांच्यावर पण ते दडपण आणताय. आम्हाला बी काही गोष्टी समजतात वेळेवर, ते पण तुम्हाला सांगू. संतोष चौधरीने जे त्या दिवशी सांगितलं की जशा तसे उत्तर देऊ, तर काय उत्तर देणार ते पण त्यांनी ओपन जरा सांगावं, तर आम्ही बी समजून घ्यायचा प्रयत्न करू. 13 तारखेच्या मीटिंगमध्ये तुम्ही त्या दिवसाचे सर्व पत्रकारांना विनंती आहे की कोणी कोणाचा अपमान केला, कोणी माईक हिसकला, त्या संदर्भामध्ये तिथे जे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू होतं त्याच्यामध्ये आपल्याला माझी विनंती आहे की माहितीच्या अधिकाराखाली ते रेकॉर्डिंग मागा. त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की आमचे गटनेते युवराजभाऊ लोणारी त्या ताईंना नगराध्यक्ष ताईंना निवेदन देण्याकरता गेले. आता निवेदन देत असताना नगराध्यक्ष ताई यांच्यामध्ये आणि युवराज भाऊ जिथे उभे होते त्याच्यामध्ये टेबल 4 फुटाचा राहतो, तिथून ते निवेदन दिलं जातं. आणि त्याच्यात माईक हिसकण्याचा कारणच नाही, कारण की प्रत्येकाजवळ माईक राहतो. तसं स्वीकृत नगरसेवक त्यांच्याही हातात माईक होता, युवराज भाऊंच्या बी हातात माईक होता आणि नगराध्यक्षांच्या हातात त्यांचा सेपरेट माईक राहतो. तर असं माईक हिसकण्याचा कारणच नाहीये. खोटं बोलून व चिडचिड करून तुम्हाला त्या सभागृहामध्ये कोण चिडचिड करत होतं, आल्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांवर कोण चिडचिड करत होतं, ते चिडचिडपणा आणि त्यांची दादागिरी यापुढे खपून घेतली जाणार नाही. जेणेकरून आपल्या भुसावळ शहराच्या विकासासंदर्भात मीटिंग असती. ज्याप्रमाणे तुमच्या वार्डात कामं होता, आमचे बी वार्ड आहे, आमच्याही वार्डातील जनतेला व नागरिकांना आम्ही बी आश्वासन दिलेले आहे. तर त्याकरता सर्व वार्डात कामं झाले पाहिजे. बाकी तुम्ही तुमच्या मोजक्या लोकांच्या वार्डातील कामांचे 300 350 विषय 15 दिवसाच्या आत जर का तुम्ही सँक्शन करत असाल तर ते चुकीचं आहे. आणि ज्या विषयाला आम्हाला समर्थन द्यायचं तिथं आम्ही समर्थन देऊ, जिथं विरोध करायचा तिथं विरोध करू. येणाऱ्या मंगळवारी जी मीटिंग आहे त्या मीटिंगला जिथून आमचे गटनेते युवराज भाऊ लोणारी त्या मीटिंगला जिथून मागच्या मीटिंगला थांबलो होतो तिथूनच सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे आमच्या उपनगराध्यक्षा शैलजाताई नारखेडे यांच्या संदर्भात की तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये, मलाही बोलले होते की तू बोलू नको. तर स्वीकृत नगरसेवक बोलेल आणि निवडून आलेला नगरसेवक तिथं बोलणार नाही, उपनगराध्यक्ष बोलणार नाही. ही दादागिरी आम्ही खपून देणार नाही. ती पोहोच दिलीच पाहिजे आणि पोहोच मागणं हा काही गुन्हा नाहीये. आणि निश्चितच मागची पहिली मीटिंग झाली तेव्हा ज्या विषयांना जनतेच्या हिताचे विषय सोडून ज्या विषयांना आम्ही विरोध केला होता ते जाणीवपूर्वक कसे तरी चुकीच्या पद्धतीने मंजूर करायचा हा डाव सत्ताधाऱ्यांचा असावा. आणि त्यामुळेच की काय की ह्या मीटिंग मध्ये सुद्धा आपले विषय नामंजूर होतील त्या भीतीपोटी त्यांनी हे सर्व घडवून आणलेलं असावं असं आम्हाला वाटतंय. आणि परत सभागृहामध्ये सदस्यांना बोलण्यापासून थांबवावं हा सुद्धा एक नैतिकता नाहीये. प्रत्येक सभासदाला मीटिंग मध्ये बोलण्याचा अधिकार असतो. आणि पीठासीन अधिकाऱ्यांच्या शेजारी आमच्या उपनगराध्यक्ष बसतात, गटनेते आहेत, या सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. नगरसेवकांना सुद्धा बोलण्यापासून थांबवण्यात आलं, त्यांच्यावर दादागिरी करण्यात आली. वास्तविक हे सगळे चुकीचं आहे आणि सभागृहात घडायला नको. काही पत्रकारांना सुद्धा मज्जाव केला गेला की युट्यूबवर असतील यांना पत्रकारांना उभं राहू देऊ नये, काहींना बाहेर काढा. तर माझं असं एक विनंती आहे की याच्यानंतर जी सभा होईल, आता याच्या पुढची 17 तारखेला सभा आहे, सर्व युट्यूबर असतील, काही पत्रकार असतील, यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा लाईव्ह ठेवण्यात यावी. 13 तारखेला जे मीटिंग झालेली होती ते तहकूब करायचा काही अधिकार नाहीये. 15 ते 30 मिनिटाचा अधिकार असतो आणि त्याने बाहेर जायचा बी काही अधिकार नाहीये. म्हणजे ते मीटिंग झालेली होती, म्हणजे चालू झाली, पहिला एक बी प्रश्न वाचला नाही होता आणि त्याच्यात गोंधळ उडाला होता. तसा गोंधळ करायचा काय, सार्वजनिक विषय असता, विकासाचे विकास तुम्ही वाचन करा आणि मग पुढे चालवा ते विषय.